पुन्हा एकदा सचिन पाटील जोडले जात आहेत आजच्या दिवसातल्या शेवटच्या 2 मॅचेससाठी. सचिन पाटील यांचा आवाज समालोचन कक्षामधून. धन्यवाद. धन्यवाद स्वरूप. या दिवसातला शेवटचे 3 सामने राहिले आहेत. दोन षटक 2 चेंडू झाले आहेत. संघाची धावसंख्या 15 आणि अजून एकदा एक चोरटी धाव काढली आहे. चांगली अशी फलंदाजी कल्पेशला इथे कुठेतरी धावांचे जे वेग आहे ते कुठेतरी वाढवावा लागेल कल्पेशला. कारण शेवटचे 3 सामने त्यांनी 24च्या आतमध्ये धावा पटकावल्या आहेत आणि त्यासाठी त्यांना भरपूर मेहनत घ्यावी लागली विजयासाठी. कुठेतरी चांगली फलंदाजी करावी लागेल कल्पेशला कर्णधार म्हणून आपल्या संघासाठी. नाकवा पॉवर प्रत्येक वर्षी नाकवा पॉवर एक अशी स्ट्रॉंग टीम म्हणून ओळखली जाते आणि त्याचं भार आता कल्पेशवर आहे. आणि चांगला फटका लॉंगअपच्या दिशे पटकावला आहे. टॅपचा 2 धावा पटकावल्या आहेत. संघाची धावसंख्या झाली आहे 19. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू कल्पेश स्ट्राईकला. संघाची धावसंख्या 19 आणि लेग साईडला फिरकावल्याने एक चौटी धाव काढली आहे. चांगली अशी क्षेत्ररक्षण केले आहेत यष्टीरक्षकाने. 3 षटका अखेरी संघाची धावसंख्या झाली आहे 20. 2 गडी बाद. दिल्ली महाराष्ट्र प्रीमियर लीग आजचा दुसरा दिवस आणि आजच्या दिवसावर सिनियरच्या संघाकडून माझगावची मायमाऊली हा पहिल्या स्थानावर आहेत आणि चांगले असे सामने त्यांनी विजयी पटकावले आहेत. 4 सामने लगातार विजयी झाले आहेत माझगावची मायमाऊली हा संघ. चौथा षटक घेऊन आहे रोहन संघासाठी. चौथा आणि वैयक्तिक पहिलं षटक आणि चांगली अशी लॉंग फिरकावली आणि एक चोटी धाव काढली आहे कल्पेश रायकरनी. संघाची धावसंख्या झाली 21. 2 गडी बाद. शेवटचे 5 चेंडू आणि पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने फिरकावून 1 धावा पटकावली आहे नाकवा पॉवर या संघाने. शेवटचे 4 चेंडू राहिले आहेत. संघाची धावसंख्या झाली आहे 22. 2 गडी बाद. पुन्हा एकदा लॉंग तिथे फिरकावलं. चांगली अशी क्षेत्ररक्षण तेवढी चांगली अशी धाव पटकावली आहे. संघाची धावसंख्या झाली आहे 23. शेवटचे 3 चेंडू रोहन. कुठेतरी रन रेट वाढवण्यासाठी कुठेतरी 2 किंवा चौकाराची गरज आहे. बघूया नाकवा पॉवर आपल्या 3 चेंडूमध्ये शेवटच्या काय करतायत. पुन्हा एकदा 1 धाव पटकावले आहे. सेन्सिबल क्रिकेट चालू आहे इथे. चांगले असे फलंदाजी आणि गोलंदाजीचे प्रदर्शन. आणि हे चौकाराच्या मागे जाता जाता कल्पेश रायकर हे बाद झाले आहेत. तिसरा गडी बाद झाला आहे आणि शेवटचा चेंडू राहिला आहे. संघाची धावसंख्या झाली आहे 24.
शेवटचा चेंडू आणि झेल तोडली आहे आणि दुसरा धाव करताना बाद झाले आहे. संघाची एकूण धावसंख्या झाली आहे 25. विजयासाठी 26 धावांची आवश्यकता. विजयासाठी 26 धावांची आवश्यकता. माझगाव टायटन या संघाला विजयासाठी 26 धावांची आवश्यकता. कल्पेश स्ट्रायकर, ऋत्विक स्ट्राईकला. पहिल्या चेंडूमध्ये क्षेत्ररक्षण केले आहेत आपल्याच गोलंदाजीवर कल्पेशने आणि पहिला गडी बाद. आणि पुन्हा एकदा गडी बाद झाला आहे. या षटकात 2 धावचीत झाली आहेत गडी आणि संघाची धावसंख्या झाली आहे 1 आणि 2 गडी बाद झाले आहेत. 3 चेंडू झाले, 4 चेंडू झाले आहेत. आणि चांगली अशी फलंदाजी, चांगले असे क्षेत्ररक्षण केले आहेत. साईराज करून चांगले असे क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी. आणि 1 षटक संपले आहे. संघाची धाव संख्या झाली आहे 3. 3 गडी बाद.
अजूनही विजयासाठी 23 धावांची आवश्यकता 18 चेंडूमध्ये. आणि पुढचा नाणेकौल फेकीचा कौल उडून घ्यावा पुढचा. आणि चौथा गडी बाद झाला आहे 3 धावांवर. माझगाव रॉयल चॅलेंजर विरुद्ध मुन्ना 11 यांनी नाणेफेकीचा कौल उडवला आहे. माझगाव रॉयल चॅलेंजर हे नाणेफेकीचे कौल जिंकले आहेत आणि त्यांनी गोलंदाजी स्वीकारली आहे. आणि कुठेतरी धावफलक थांबले आहे आणि जेवढ्या धावांची गरज आहे त्याप्रमाणे फलंदाजी होत नाही आहे इथे. अजूनही संघाला विजयासाठी 21 धावांची आवश्यकता आहे. 4 गडी बाद झाले आहेत. एक षटक 4 चेंडू झाले. संघाची धावसंख्या झाली 6. अजूनही 20 धावांची आवश्यकता आणि हे अजून एक अवांतर धावा अभिषेक कडून. संघाची धावसंख्या झाली आहे 7. शेवटच्या 14 चेंडूत 19 धावांची आवश्यकता आणि पुन्हा अवांतर धावा. धावांचा वेग वाढत चाललाय कुठेतरी. 8 धावा झाले आहेत आणि डॉट बॉल. कुठेतरी गोलंदाजाने कमबॅक केला आहे दोन अवांतर धावा टाकल्यानंतर आणि संघाची धावसंख्या झाली 8 आणि पुन्हा एकदा नो घोषित केला आहे पंचांनी. नो +1. संघाची धावसंख्या झाली आहे 10. 4 गडी बाद. शेवटचा चेंडू. अजूनही 16 धावांची आवश्यकता 13 चेंडूत आणि पुन्हा एकदा चांगली अशी गोलंदाजी आणि एकही धाव नाही. 2 षटका आखारी संघाची धावसंख्या झाली आहे 10. 4 गडी बाद. अजूनही 16 धावांची आवश्यकता शेवटच्या 12 चेंडूमध्ये. माझगाव टायटन या संघाला विजयासाठी 16 धावांची आवश्यकता. आणि पुन्हा एकदा पंचांकडून अवांतर धावा. कुठेतरी धावांचे समीकरण बदलत आहे. 11 धावा झाले आहेत माझगाव टायटन या संघाचे. अजूनही 15 धावांची आवश्यकता आणि हा निर्धाव चेंडू. चांगली अशी गोलंदाजी रोहित कडना. आणि पुन्हा अवांतर धावा. 12 धावा. अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे शेवटच्या 11 चेंडूत. कुठेतरी चौकार किंवा 2 धावांची आवश्यकता.
एक धावा पंचांचा निर्णय. तेरा धावा झाले आहेत माझगाव टायटन या संघाचे. 2 षटक 2 चेंडू. आणि पुन्हा एकदा चकावला आहे रोहित. मागच्या काही वर्षात चांगले असे गोलंदाज म्हणून माझगावसाठी भरपूर अशा संघांसाठी त्यांनी अशी गोलंदाजीचे प्रदर्शन केले आहे. रोहित पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि चांगली क्षेत्ररक्षण. बघूया पंच काय निर्णय देत आहेत. संघाची धावसंख्या झाली आहे 13. 4 गडी बाद आणि 1 धावाचा निर्णय दिला आहे पंचांनी. संघाची एकूण धावसंख्या झाली आहे 14. अजूनही 12 धावांची आवश्यकता आहे शेवटच्या 8 चेंडूमध्ये. हो, सुंदर अशी गोलंदाजी आणि तेवढेच चांगले यष्टीरक्षण केले आहे कल्पेश रायकर यांच्याकडून. अजूनही 12 धावांची आवश्यकता 7 चेंडूमध्ये. कुठेतरी चौकाराची गरज आहे संघासाठी माझगाव टायटन या संघाला. आणि हे चकवले आहेत. पुन्हा एकदा चकवल्याने हा एसटी ची झाले आहेत बाद. 5वा गडी बाद. 3 षटका करीत संघाची धावसंख्या झाली आहे 14. अजूनही शेवटच्या 6 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता आहे माझगाव टायटन या संघाला. कुठेतरी समीकरण बदलले आहे आणि आता विजयापासून थोडे थोडे दूर होत चालले आहे माझगाव टायटन हे संघ. तरी पण 6 चेंडूमध्ये 12 धावा ही काही मोठी गोष्ट नाही आहे. होऊ शकतात. मग कुठेतरी जाऊन मोठे फटके येणे जरुरीचे आहे. आणि चांगली अशी गोलंदाजी आणि तेवढेच चांगली क्षेत्ररक्षण केले आहे रोहित यांनी. 1 धावा. अजूनही 5 चेंडू 11 धावांची आवश्यकता आहे माझगाव टायटन या संघाला. मॅक आले आहेत स्ट्राईकला. 11 धावांची आवश्यकता. आणि ओ सुंदर असे क्षेत्ररक्षण. बघा पंच काय निर्णय घेत आहेत आणि रिव्ह्यू मागितला आहे पंचांनी. बघूया. 5 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता आणि चांगले क्षेत्ररक्षण करून धावचीत कुठेतरी झाल्यासारखे वाटते. पण बघूया पंचांचा निर्णय अंतिम राहील. कुठेतरी शेवटचं बघूया पंच काय निर्णय घेतील. आणि हे पंचां 3rd अंपायरने आउट दिले. बाद झाले आहेत गडी. 6वे गडी बाद आणि अजूनही 11 धावांचीच आवश्यकता आहे 4 चेंडूमध्ये. तर विजयासाठी 2 चौकारांची आवश्यकता. चार चेंडू 11 धावा. चांगली गोलंदाजी. आणि पुन्हा आता फिरकवलाय. एकही धाव नाही. उत्कृष्ट अशी गोलंदाजी
अजूनही 11 धावांची आवश्यकता आहे शेवटच्या 3 चेंडूमध्ये. आणि कुठेतरी विजयाचे धोरण नाकवा पॉवर या संघाकडे झुकत आहेत. अजूनही आणि चांगले असे क्षेत्ररक्षण, 1 धावा, अजूनही 2 चेंडू 10 धावा, जे होणे अशक्य आहे. मागच्या सीझनचा कल्पेतचा बेस्ट बॉलर ऐश्वर्य चांगली अशी गोलंदाजी करत आहे. आणि पुन्हा एकदा चांगला चेंडू, एक चेंडू 10 धावा. आणि या प्रकारे नाकवा पॉवर हे संघ विजयी झाले आहेत. चांगली अशी गोलंदाजी ऐश्वर्याकडून, तेवढी चांगली फलंदाजी केलेली नाकवा पॉवर या संघाने. आणि आता पुढच्या सामन्याला सुरुवात केली. या दिवसातील सेकंड लास्ट शेवटचा आणि या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच